यानंतर आपण जातोय अकोल्यामध्ये। अकोला शहरात वादळी वाऱ्यासह धुव्वाधार पाऊस बरसलाय। अकोला शहरातील डाबकी रोडवरील रस्ता रुंदीकरणाचं काम सुरू आहे। यासाठी रस्त्याचं 2 फूट खोदकाम एका महिन्यापासून करून ठेवण्यात आलंय। आजच्या या पावसामुळे या ठिकाणी पाणी साचलंय, त्यामुळे अकोलेकरांना वाहन चालवताना मोठी तारेवरची कसरत करावी लागते। संपूर्ण रस्त्यावरती पाणीच पाणी झाल्याचं चित्र आहे, त्यामुळे काही ठिकाणी वाहतूक देखील खोळंबतीये। तर अकोला शहरात वादळी वाऱ्यासह धुव्वाधार पाऊस झालाय, त्यामुळे वाहन चालकांना या खड्ड्यांमधून प्रवास करत असताना काळजी घेण्याचं आवाहन देखील केलं जात आहे। याचाच आढावा घेत आहे आमचे प्रतिनिधी योगेश शिरसाट यांनी। बघूया। अकोला जिल्ह्यात गेल्या 10 ते 15 दिवसापासून वादळी वाऱ्याचा पाऊस बरसत आहे। आजही अकोला शहरात मोठ्या प्रमाणात पाऊस बरसलाय। अकोला शहरातील डाबकी रोड हा रुंदीकरणासाठी या ठिकाणी रस्ता खोदून ठेवलेला आहे। बऱ्याच दिवसापासून 1.5 महिना झाले हा रस्ता खोदून ठेवला आहे, ज्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। या ठिकाणी किरकोळ अपघात सुद्धा या ठिकाणी होत आहेत। दरम्यान 1.5 ते 2 फूट खोल खड्डा 1.5 किलोमीटर अंतरावर हा खोदून ठेवला आहे, ज्यामुळे ये जा करताना मोठी अडचण नागरिकांना निर्माण होत आहे। या ठिकाणी किरकोळ अपघात सुद्धा होत आहे। दरम्यान आतापर्यंत या ठिकाणी 1.5 महिना झाला, परंतु अद्यापर्यंत या रस्त्याची पूर्णतः हा रस्ता गेला नाही। डाबकी रोड हा रुंदीकरण व्हावा यासाठी हा रस्ता खोदून ठेवला आहे, मात्र अजूनपर्यंत या रस्त्याची पाहिजे त्या प्रमाणात कामाची गती हे संत गती दिसून येत आहे। त्यामुळे आता ही गती लवकरात लवकर वाढवण्यात यावी आणि रस्ता लवकरात लवकर करण्यात यावा अशी मागणी सुद्धा अकोलेकर करीत आहेत। दरम्यान हा रस्ता केव्हा दुरुस्त होतो हे सुद्धा पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे।